कलेक्टर ऑफिस समोर आमचे मित्र रविराज मोरे सामाजिक कार्यकर्ता यांनी आजपासून त्यांनी आमरण उपोषण चालू केलेलं आहे। मला जेव्हा माहिती भेटली मी त्यांना भेटायला आलो। त्यांचे जे मुद्दे आहेत शेतकऱ्यांबद्दल आणि आकोट रस्त्याबद्दल, हे मुद्दे एकदम गंभीर मुद्दे आहेत, त्यावर अंमलबजावणी होणं आवश्यक आहे। त्यासाठी ते आज आमरण उपोषण बसलेले आहेत। ते सामाजिक कार्यकर्ते आहेत। आमचं पूर्ण पाठिंबा, हे जे मुद्दे आहेत त्यांचे, त्या मुद्द्याला पूर्ण पाठिंबा आहे। आणि जेव्हा जेव्हा त्यांना आमची आवश्यकता पडणार तेव्हा आम्ही त्यांच्यासोबत त्या पाठीशी आम्ही राहणार आहे। आमची लोकांना विनंती आहे की हे जे मुद्दे आहेत हे एकदम गंभीर मुद्दे आहेत, त्यांना तुम्ही स्वतःहून पाठिंबा द्या। आणि हे जे मुद्दे आहेत त्याच्यामुळे हे जे प्रशासन आहे ज्यांचे डोळे बंद आहेत, आकोट रस्त्यावर इतके घटना घडलेल्या आहेत, किती लोकांचा जीव गेलेला आहे, तरी आतापर्यंत त्याचा कोणताही मार्ग निघाला नाही। एक सामाजिक कार्यकर्ता या विषयाला घेऊन बसतो, हे आपल्यासाठी गर्वाची गोष्ट आहे। आणि जे राजकारणी लोक आहेत त्यांनी पण या विषयाला गंभीर घेऊन त्यांना भेट द्यावी आणि त्यांना पाठिंबा द्यावी, ज्याच्यामुळे हा आकोटचा जे रस्ता आहे त्याचा काही ना काही मार्ग निघणार आहे। आणि जे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत त्यामध्ये बियाणे आहे, अनेक प्रश्न आहेत, त्यांनी जे प्रश्न घेतलेला आहे याचा दखल कलेक्टरने घ्यावी आणि हे दखल घेऊन महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडे यांनी पाठवावे। कारण की आम्हाला तर काही आशा नाही आहे की हे दखल घेणारच नाही। यापूर्वी जेव्हा कोणी एखादा सामाजिक कार्यकर्ता एखादा निवेदन देत असता तो तेव्हा त्याची दखल घेत होते। आता यांच्या डोळ्याचं पाणी मेलेले आहेत, हे नासूर झालेले आहेत, त्यांना काहीच घेणदेण नाही आहे। तरी माझी विनंती आहे की रविराज मोरे हे सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांनी उपोषणावर बसलेले आहेत, आमचा पूर्ण पाठिंबा आहे। आणि कलेक्टर साहेबाला विनंती आहे की जास्त वेळ पाहू नका, उद्या त्यांना भेटा, त्यांची जी समस्या आहे ते समस्या वरती गव्हर्नमेंटला पाठवा, काहीतरी मार्ग त्याचा काढा, हीच आमची विनंती आहे।